शेतकऱ्यांना पण टॅक्स लावतील. काही बोलतो. रत्नागिरीमध्ये महायुतीची सभा आयोजित केलेली आहे आणि या भव्य अशा सभेला भारताचे गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माझं एक प्रेरणास्थान माननीय आमचे अमितभाई शाह, सन्माननीय आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय रवींद्र चव्हाण, सन्माननीय उदयजी सामंत, सन्माननीय दीपक केसरकर, आमदार सन्माननीय शेखरजी निकम, सन्माननीय निलेशजी राणे, नितेशजी राणे, सन्माननीय राजन तेली, प्रमोदजी जठार, सन्माननीय चित्रदाई वाघ, सन्माननीय किरणजी सामंत. मंचकार फार मोठ्या प्रमाणात नेते मंडळी बसलेले आहेत. सर्वांची नाव घेत नाही तर माझी 7 मिनिटं संपून जातील. या मंचावरील सर्व मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित पत्रकार मित्र, रत्नागिरी सिंधुदुर्गामधील सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, येणाऱ्या 7 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून आपल्या देशाचे गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते अमितभाई शाह आलेले आहेत. ते आपल्याशी सविस्तर बोलणार आहेत. त्यांच्या अगोदर उमेदवार म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार. भारत देश एक विकसित देश व्हावा, आत्मनिर्भर देश बनावा, यासाठी माननीय मोदी साहेब पंतप्रधान म्हणून गेली 10 वर्ष प्रयत्नशील आहेत. 10 वर्ष. या 10 वर्षामध्ये त्यांनी भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 क्रमांकावर होता, आज 10 वर्षात 5व्या क्रमांकावर आलेला आहे. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं आहे की माझा भारत देश 2030 साली अमेरिका, चायना, तिसरा भारत असेल, 3ऱ्या क्रमांकावर येईल. बांधवांनो, आम्ही सगळे, आमचे सगळे नेते हे विकासावर बोलतायत, जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलतायत. सर्वांची विकास व्हावा, बेकारी जावी, महिलांचे प्रश्न जावेत. 14 साली सत्तेवर आले तेव्हा बांधवांनो आणि भगिनींनो, महिलांच्या शौचालयाचा मोठा प्रश्न देशात होता. आमच्या सुचित्रा वाघेने हा उल्लेख केला. 11,72,00,000 शौचालय संपूर्ण देशात बांधले. महिलांसाठी घर, तिथे नळाने पाणी 8 कोटी लोकांना दिलं. घर नव्हतं, छत नव्हतं डोक्यावर, कुठेतरी आधार घेऊन सावलीचा राहावं लागतं, अशी गरिबी आपल्या देशात होती. अशा लोकांना 4.25 कोटी पक्की घरं मोदी सरकारने, अमित शाह यांनी अशा जनतेला दिली. 54 योजना दिल्या. आज लाभार्थी किती आहेत? माननीय अमितभाईने सांगेन, अमितभाईजी हे बसलेले आहेत ना, त्यां 60-65% लाभार्थी इथे आहेत. 60-65%. 60-65 मोठ्या प्रमाणे प्रगती केली. आजही ते सांगतायत की ह्या वेळेला अब की बार 400 पार निवडून येऊन 3ऱ्यांदा पंतप्रधान जेव्हा होतील माननीय मोदी साहेब, त्या वेळेला देशातली जी गरिबी आहे आणि देशाला जो महासत्तेकडे न्यायचा आहे, हे काम आम्ही करू. सत्ता येताच आम्ही ह्या कामाला लागू.
त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही जात पात धर्म नाही, माणुसकी एकच जात आहे, एकच जात आहे. आता निवडून आल्यावर आम्ही 4 जातींसाठी काम करणार आहोत, एक महिला, युवा आणि शेतकरी आणि गरीब. एवढे विचार स्पष्ट आहे. आम्ही विकास, लोकांच्या अन्न धान्य, नोकरी अशा प्रश्नावर आम्ही बोलतो. देशाच्या विकासावर आमच्या विरोधात आघाडी आहे 27% पक्षांची. काय बोलतात तो? विकासावर बोलतात. लोकांच्या प्रश्न आहे, नोकरी आहे, उद्योगधंदे आहेत, पाण्याचा प्रश्नही आहे. काय अंशी या कोणत्या प्रश्नावर बोलले? या भागात मोदी कृपेमुळे 10 वर्ष अलायन्स होता आणि त्या अलायन्स मुळे 10 वर्ष खासदार होता हा उद्धव ठाकरेचा. एक काम केलं, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, बालवाडी तरी दिली? काही दिलं नाही. फक्त टीका, फक्त टीका. मोदी साहेब, अमित भाई, देवेंद्र फडणवीस आणि इकडे नारायण. या व्यतिरिक्त बांधवांनो, तुम्हाला सांगेन 3 दिवस आहेत. याचा असा पराभव करा त्याचं डिपॉझिट जप्त होऊन असा पडला पाहिजे, परत उठता कामा नाही. शिवसेनेत मी 39 वर्ष राहिलो आणि उद्धवने मला शिवसेना शिकवायची काय गरज नाही, गरज नाही. शिवसेना जन्माला आली ना तेव्हा आम्ही 15-16 वर्षाची. बाळासाहेबांना, माननीय बाळासाहेबांना अभिप्रेत ते आम्ही शिवसेनेसाठी केलं. जीवाची पर्वा केली नाही ना कुटुंबाची पर्वा केली. तेव्हा हा कुठे होता हो? शमडा पुढे होता. कधी कोणाला कान फडत तरी मारला का? काय भाषा करतो. अब के बार मोदी तडीपार. अरे अरे तुरे बोलतो. या मोदींकडून किती वेळा तू गेलास अनेक कामांसाठी. अमित भाईंना किती वेळा भेट. काय भाषा. आता म्हणजे कालच बोलले कुठेतरी, आता शेतकऱ्यांना पण टॅक्स लावतील. काही बोलतो. तोल गेलाय, सत्ता गेली, मानसिक स्थिती गेली. काही बोलतो. शिव्या काय घालतो. शिव्या म्हणजे ही उद्धवची शिवसेना शिव्याच्या पलीकडे बोलत नाही. आणि माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदुत्वासाठी आयुष्य वेचलं हो शेवटपर्यंत. आणि ह्या माणसाने साहेब गेल्यानंतर 19 नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. 56 56 आमदार निवडून आणले. आणि बांधवांनो, भगिनीनो, मातानो, फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी, स्वार्थासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसली. फक्त मुख्यमंत्री पदासाठी. त्यांनी बोलू नये, बोलायचं काय राहिलं नाहीये. आणि म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला सांगेन आपल्याला विकास करायचा. एक निसर्गरम्य हा कोकण आहे. समुद्र किनारा एका बाजूला आहे झालरी सारखा. मासे, आंबे, काजू, नारळ अनेक या ठिकाणी फळं आहेत, मासेही आहेत, टुरिझमही आहे. आपण प्रगती करू. अशी प्रगती तुम्ही अनेक जण पूर्वी बोलायचे ना, आम्हाला कॅलिफोर्निया सारखी प्रगती करायची आहे. यानंतर कॅलिफोर्नियाचे लोक बोलू दे, आम्हाला कोकणासारखी प्रगती करायची आहे. आणि त्यासाठी भाजपचं सरकार, मग या ठिकाणी असलेले महायुतीचं सरकार येण्यासाठी येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही नातेवाईक, मित्र मंडळी सगळ्या संग चूक करू नका. या शिवे देणारे काय करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही. मग त्यांना मत देऊन फुकट नको. मत द्याल तर माननीय मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांची निशाणी कमळ आहे. त्यांच्या 400 पार मध्ये या कोकणाचा सर्वांगीण विकासासाठी नारायण राणेची निशाणी पण कमळ आहे. आपण कमळाच्या समोर शिक्का मारा आणि तुमची सेवा करण्याची, विकास करण्याची संधी मला द्यावी. माननीय नरेंद्र मोदी, माननीय अमितजी शाह आज माझ्या प्रचाराला आले. ते आपल्याशी बोलणार. पण माननीय
अमित भाई तुम्ही आलात, एवढा कडक उन्हाळा आहे, 43 डिग्री ऊन आहे, तरी आलात. मी तुमचं स्वागत आणि तुमचे ऋणी व्यक्त करतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.